समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आणि दुर्गा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल. उद्या आहे नवरात्राचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाचाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. उद्या आहे शुक्रवार आणि आपल्याला उद्याच्या उपायामध्ये आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग करायचा आहे. आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणता उपाय करायचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी तुम्ही सगळ्यांनी आज गुलाब अत्तर किंवा गुलाब पाणी यातलं काही ना काही घेऊन या. शक्यतो गुलाब अत्तर आणि गुलाबाची तुम्हाला उद्या 6 फुले लागणार आहेत. गुलाबाची 6 फुले आणि गुलाबाचं अत्तर या 2 वस्तू तुम्हाला लागणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, एक ताटली घ्यायची आहे. त्या ताटलीवर तुम्हाला मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गुलाबाचं थोडंसं अत्तर मिसळायचं आहे आणि त्यानं तुम्हाला मध्यभागी ताटलीवर स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 6 गुलाबाची फुलं जी आणली आहेत ती त्या ताटात कडेनं म्हणजे दिव्याच्या कडेनं मांडायची आहेत. मधोमध तुम्हाला मातीचा किंवा कुठलाही तुमच्याकडे जो दिवा असेल तो लावायचा आहे. तो दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालून तुम्हाला 2 वाती लावायच्या आहेत आणि त्यातही थोडंसं गुलाब अत्तर, गुलाब पाणी किंवा गुलाबाची एक पाकळी तोडून घातली तरीही चालेल. गुलाबाच्या या उपायांमुळे तुमचा उद्याचा ग्रह, आता हा दिवा तुम्हाला देवासमोर कुठेही तुम्ही लावू शकता, हॉलमध्ये शक्यतो देवासमोर लावायचा आहे. आणि तुम्हाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. 108 वेळा करा, 11 वेळा करा, 21 वेळा करा किंवा 51 वेळा करा. त्याचप्रमाणे उद्या मुख्य दरवाज्यात सुद्धा, उद्या शुक्रवार आहे, तुम्हाला 2 दिवे लावून त्यामध्ये गुलाबाची एक पाकळी आणि एक हिरवी वेलची म्हणजेच इलायची टाकायची आहे. हे उपाय केल्यामुळे तुमचा शुक्र ग्रह अत्यंत स्ट्रॉंग होईल. तुमच्या सकाळच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी, गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचं अत्तर टाकून उद्या नक्की आंघोळ करायची आहे. उद्या आहे शुक्रवार. माता लक्ष्मीची जर मूर्ती तुम्ही घटी बसवली नसेल, माता लक्ष्मी कमळावर बसलेली जी लक्ष्मी असते ती मूर्ती जर तुम्ही घटी बसवली नसेल तर ती मूर्ती तुम्हाला उद्या तांबणामध्ये घ्यायची आहे. त्याच्यावर सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. हळदीच्या पाण्यामध्ये हळद घालून पेस्ट तयार, थोडीशी लिक्विड तयार करायचं, त्यानं अभिषेक करायचा आहे. श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर हळदीने अभिषेक करायचा आहे. तुमच्याकडे एखादं सुवासिक चंदन असेल त्याच्यात पाणी घालून त्यानं अभिषेक करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा पाण्यानं अभिषेक करायचा आहे. हे सगळं जे पाणी आहे ते एखाद्या तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता. मूर्ती स्वच्छ पुसायची आहे. अक्षतांची रास तिला द्यायची आहे, तांदळाची रास तिला द्यायची आहे आणि त्याच्यावर तिला विराजमान करायचं आहे. त्यानंतर तिला तुम्हाला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे. गुलाबाचं फूल किंवा कमळ व्हायचं आहे. कपाळी कुंकू आणि हळद लावायचं आहे. मळवट भरायचा आहे. कुंकवाने लक्ष्मी देवीचा उद्या मळवट भरायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला श्रीयंत्रावर लक्ष्मीच्या शेजारीच एका प्लेटमध्ये श्रीयंत्र ठेवायचं आहे. श्रीयंत्राच्या कडेला कमळगट्ट्याची माळ तुम्हाला ठेवायची आहे. आणि तुम्हाला या पद्धतीनं, हे बघा, ही 2 बोटं कुंकुम अर्चनमध्ये वापरायची नाहीत, ही 3 बोटं कुंकुम अर्चनमध्ये वापरायची. असा हात घेऊन तुम्हाला श्री सुक्त किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई असं म्हणत तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे. या दोन्ही सेवा उद्या एकदम करायच्या आहेत. किंवा 16 वेळा श्रीसुक्त, फलश्रुती नाही, 16 वेळा श्रीसुक्त म्हणत तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे. आणि तुम्हाला 16 वेळा म्हणून झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे. उद्याची ही सगळ्यात मोठ्या सेवा आणि उपाय आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये धन, संपत्ती, बरकत सगळं काही येईल. त्याचप्रमाणे उद्या जर तुम्हाला जमलं तर लक्ष्मी अष्टकम किंवा लक्ष्मी स्तोत्र ज्याला आपण म्हणतो त्याचे 16 पाठ करायचे आहेत. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते हे जे लक्ष्मी महाअष्टकम आहे ते इतके प्रभावी आहे की उद्याच्या शुक्रवारपासून ठरवून घ्या की रोज 3 वेळा किंवा 16 वेळा मी हे महालक्ष्मी अष्टकम म्हणणार.
तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला कुठलेही पैशाची चणचण असेल तर ती स्त्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि लक्ष्मी अष्टकम या 3 सेवेंमुळे तुम्ही बघा की तुमच्या घरामध्ये किती सारा फरक पडतो। ते शुक्रवार आहे, न विसरता तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे आणि लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत। संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला एक कोळसा किंवा शेणकूट किंवा कापूर घ्यायचा आहे, तो जाळायचा आहे आणि त्यामध्ये लोबान धूप घालून, लोबान धूप हा माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय आहे। लोबान धूप आणि त्या सगळ्या घरभर त्याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे, माता लक्ष्मीच्या अंगावर तो तुम्हाला द्यायचा आहे। उद्यापासून तुम्ही एक सेवा अजून करू शकता, ती म्हणजे लवंग अर्चन। माता लक्ष्मीला उद्यापासून 121 दिवस एक लवंग व्हायचे आहे। 2 डब्या त्यासाठी तुम्हाला लागतील। एका डबीत 121 फुलासकट लवंगा काढून घ्या आणि दुसरी मोकळी डबी ठेवा। दररोज पूजा झाल्यावर 1 लवंग माता लक्ष्मीच्या चरणांशी व्हायची आणि तिला प्रार्थना करायची की हे माता लक्ष्मी देवी, तू माझ्या घरी स्थिरपणे वास कर, माझ्या घरी तुझा वास असू दे, मी तुझी निरंतर सेवा करीन, मला कितीही पैसा मिळाला तरी मी उठणार नाही, मातणार नाही आणि गरिबांची, मुक्या प्राण्यांची मदत करेन, अनाथांना भुकेलेला खायला घालेन। या गोष्टीवर लक्ष्मी माता अत्यंत प्रिय होते। मला जितकी जमेल तितकी मी स्वच्छता ठेवेन आणि तुझी पूजा अर्चना मी नक्की करेन असं म्हणत तिच्या चरणांपाशी 1 लवंग ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी पूजा करताना ती लवंग दुसऱ्या रिकाम्या डबीत ठेवायची आणि दुसरी लवंग व्हायची। अशी सेवा सलग 121 दिवस तुम्हाला करायची आहे। मध्ये पिरियड आला, सुतक आला, सुतकामध्ये करू नका। पिरियडमध्ये जर तुमचे मिस्टर पूजा करत असतील, तुम्ही न शिवता तर मिस्टरांनी वाहिली तरीही चालेल किंवा तेवढा जर मध्ये गॅप पडला तरीही हरकत नाही। 121 लवंग झाल्यानंतर खरी पद्धत सांगते मी तुम्हाला, जी खरा उपाय आहे हा, की तुम्हाला या 121 लवंगा जाऊन महालक्ष्मी मातेला म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अर्पण करायचे असतात। पण बऱ्याच स्त्रिया म्हणतात की ताई आम्ही खूप लांब राहतो, कोल्हापुरातल्या स्त्रियांनी तर तिथेच जावा। बाकीच्या स्त्रियांनी आपल्या आसपास जे कोणतं लक्ष्मीचं मंदिर असेल तिथं 121 लवंगा झाल्यावर त्या अर्पण करा, देवीची खणा नारळानं ओटी भरा आणि त्यानंतर देवी मातेजवळ प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, तू माझ्या सोबत चल आणि माझ्या घरी निरंतर वास कर, मी तुझी आणि श्री भगवान विष्णूंची दोघांची सेवा करेन। आणि त्यानंतर तुम्हाला या उपायात असं म्हटलं गेलं आहे, असं शास्त्र सांगतं की पैशाचा न आटणारा झरा तुम्हाला सापडेल, अगदी असं म्हटलं जातं। आणि नवरात्रात जर हा उपाय तुम्ही केलात तर सोन्याहून पिवळं, कारण नवरात्रामध्ये आपली देवी मातेचा जागर असतो आणि देवी माता कधीही आपल्याला, आपल्या बालकाला, आपल्यासारख्यांना कधीही नाराज करत नाही, कारण लक्ष्मी माता ही सगळ्यांची माता आहे, तुमची, माझी, आपल्या लहान मुलांची। मी तर लक्ष्मी मातेसमोर जेव्हा जेव्हा हात जोडते, माझ्या मुलांना तुझी मुलं समजून रक्षण कर असं तिच्याजवळ म्हणते आणि तिच्याजवळ नेहमी एवढीच प्रार्थना करते की मला जास्त नको आहे, पण माझं आहे तेवढं तरी स्थिर राहू दे, कायम राहू दे आणि माझ्यावर रुसू नकोस, माझ्यावर रागवू नको, मी उठणार नाही, मातणार नाही। कहाण्यांमध्ये असतं बघा की मी उठणार नाही, मातणार नाही। लक्ष्मीला उठणं, मातणं, माज आणि घरामधली भांडण किरकिर जिथे असते तिथनं लक्ष्मी माता पाठ करून निघून जाते। म्हणून शांतता ठेवा घरामध्ये, घराचं गोकुळ कसं होईल हे बघा आणि घरामध्ये जास्तीत जास्त शांतता, घरामध्ये देवाचं जितकं होईल तितकं करा, त्यासोबत कर्म करा, कष्ट करा, तुमचे कर्म नेहमी चांगले ठेवा। आपल्या गेल्या जन्मीचे कर्म आपण बदलू शकत नाही, मात्र या जन्मामध्ये जास्तीत जास्त चांगले कर्म करा, भुकेलेल्याला अन्न द्या, मुक्या प्राण्यांवर जीव लावा, अनाथांना मदत करा। तुम्हाला कुणीही दिसलं, कुणी काही तुमच्याकडे अपेक्षेनं मागितलं तर तुम्ही थोडं तरी द्या, जास्त नाही, किमान अन्नाची मदत करायला तरी कधीच नाही म्हणू नका। एखादा गरीब जर तुमच्या आजूबाजूला असेल तर त्याला 8 दिवस पुरेल इतकं रेशन तरी तुम्ही द्या, जर तुमच्या परिस्थितीला ते जमत असेल तर। अन्यथा 10 रुपये तरी गरिबाच्या हातावर कुणी मागितले तर 1 रुपयाच्या नाण्यामध्ये सांगा तुम्ही काय येतं। आपण देवाकडे मागताना गाडी, बंगला, पैसा मागतो आणि देवाला दक्षिणा देताना मी कुठेही गेल्यावर बघत असते की लोक खिशातून पाकिट काढतात आणि पर्समध्ये किंवा खिशात 100च्या 500च्या नोटांमधून चिल्लर काढतात आणि देवीच्या पेटीत वाहतात। देवी मागते तुम्हाला किंवा देव मागतो, स्वामी मागतात तुम्हाला, काही मागत नाहीत।
त्या 1 रुपयाचं स्वामी काय करणार आहेत? द्यायचं असेल तर भरभरून द्या आणि अशा लोकांना द्या ज्यांना गरज आहे. धार्मिक ठिकाणी अन्नछत्रामध्ये द्या, गरिबांच्या लग्नामध्ये द्या, गरिबांचं घर बांधताना द्या, भरभरून द्या. देवाच्या मंदिरात गेल्यावर चिल्लर शोधणाऱ्यांकडे बघून अक्षरशः कीव येते की देवाकडे 2 हात जोडून मागतात लाखोनं आणि काढतात 1 रुपया. पटलं तर सांगा, नाही पटलं तर नाही म्हणा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. 6व्या दिवसाचा उपाय तुम्ही सगळे नक्की कराल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.